पुणे जिल्ह्यातून दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच पिंपरी चिंचवडमधील सांगवीतील एक तरुणी मंगळवारपासून बेपत्ता होती. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर अखेर तरुणीचा शोध लागला. 18 मार्च 2025 रोजी कॉलेजला जात असल्याचं सांगून घरातून निघालेल्या तरुणीचा मृतदेह लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडल्याने एकच खळबळ उडाली. गड पायथ्याशी झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस देखील आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे तरुणीची हत्या झाली की आत्महत्या असा सवाल विचारला जात आहे. मानसी प्रशांत गोविंद पुरकर असं 21 वर्षांच्या मृत तरुणीचं नाव. मानसी मंगळवारी घरातून कॉलेजला जात असल्याचं सांगून किल्ले लोहगड परिसरात आली होती. मंगळवारी 18 मार्च 2025 रोजी सकाळी 9च्या सुमारास मानसी गडावर एका टॅक्सीतून पोहोचली होती. मानसी गडावर जाताना एकटीच असल्याचं आणि गाडीवरील तिकीट काउंटरवरील सीसीटीव्हीत मानसी दिसून आली. त्यामुळे मानसी गडावर गेल्याचं पोलिसांना दिसून आलं. पोलिसांनी रेस्क्यू टीमची मदत घेतली आणि मानसीचा शोध सुरू केला. मानसीचे नातेवाईक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तिचा गडावरील टाके आणि गाड्याच्या पायथ्याशी कसून शोध घेतला. तेवढी घेरेवाडीकडील बाजूस असणाऱ्या नवग्रह मंदिराच्या जवळील झाडाझुडपात मानसीचा मृतदेह सापडला. शिवदुर्गाच्या टीमने अथक प्रयत्न करून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांच्या हवाली केला. गडावरून पडून तरुणीचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय. मात्र पोलीस या प्रकरणात सखोल चौकशी करत आहेत. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तरुणी लोहगडच्या पायथ्याशी बसलेली दिसत आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणात अधिक माहिती घेत असून मानसी गडावर एकटीच का आली, मानसीवर कोणाचा दबाव होता का, यावर अनेक अँगलमधून तपास सुरू आहे. 18 मार्च 2025 रोजी नेमकं काय झालं होतं यावर देखील तपास सुरू आहे.